त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे. नाही, तसं काही नाही सांगितलंय. आणि 9वा हप्ता आज उद्या पडणार आहे. सर, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे त्यांना जे प्रधानमंत्री PM किसान हे आहे त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे. नाही, तसं काही नाही सांगितलंय. आणि 9वा हप्ता आज उद्या पडणार आहे. सर, त्याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. मला शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे. सगळेच लोक जाऊन तिथं महाई सेवा केंद्रावर गेल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम लागला. काही लोकांचं राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकू. त्याच्यात जर काही कमतरता राहिली, त्याला काही समजणार गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमली. त्याच्या जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करतात. पीक कर्ज वाटप सुरू आहे का? लगेच. पूरग्रस्त भागात जे आहे यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार असते शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला. आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं. परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे. सर, सहकार विषयाचा शालेय शिक्षणात समावेश होणार आहे, मंजुरी मिळाली नाही, पण गरज आहे या सगळ्या गोष्टीची. आज देशाला आमच्या सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या देशाची तसं बघितलं तर इकॉनॉमी शेतीवरच आहे. आणि राज्याचं सहकार क्षेत्र खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत काम करत आहे. आपण लोकांनी चांगल्या गोष्टीकडे लक्ष कमी दिलं आहे. समजा माझ्या अंगावर पांढरे कपडे, थोडा डाग पडला की आपलं लक्ष तिथंच जाते. पण समाजानं आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या ज्या गोष्टी समाजाला हलकी लावून दंडी लावून सांगायचं काम केलं पाहिजे. वाईट गोष्टी सांगायची गरज नसतात, आपल्यावर पसरत असतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर